माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा. आपल्याला बरंच तात्काळात बसावं लागलं याची कारण आहे. माझा म्हणजे वक्तशीरपणा माणसाच्या अंगात नाटका येतात फिरलेला. आपल्याला ठाऊकच असेल की आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा 9 वाजता म्हणजे बरोबर 9. 31व्या वर्षी कंपनीच्या नाटकाचा गेला तो बरोबर 8 वाजता 61 मिनिट त्या पडद्यानं वर तरी पाहायला गेलं. गणपतराव जोशीने हे घेणार माझ्या हातात मानलं. जेव्हा नागपूरला टाकाचा घोंगडलो सारखं जाऊन ठेवावं लागतं. आपली समजूत माझ्या मनात हे गाडा जोपर्यंत मागणी आहे 15 मिनिटे उशीर झाला ठीक आहे. आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं तसं आजही घ्याल असा मला विश्वास वाटतो. रसिक मित्रांनो, नाही मी आपल्याला नारायणरावाप्रमाणे मायबाप अन्नदाता वगैरे काही म्हणणार नाही. नारायणरावाच्या लढीवाळ प्रतिमेला ते साधून दिसते. नारायणराव म्हणजे फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेला इंद्रधनुष्य, सुगंधित असलेले स्वर आणि स्वरात असलेलं चांदणं. पण आमच्यासारखे नळ खडकांसारखे ओबडधोबड आणि पावसाळी गडगडाप्रमाणे. माफ करा, मला इतकं नम्र म्हणून फारसा आवडत नाही. आपण माझ्यावर प्रेम केलं, पण हे प्रेम आपण माझ्या प्रतिरात म्हणून घातलं का नाही. आपलं प्रेम मी जिंकलंय. वयाच्या 40व्या वर्षी रोज रात्री प्राणपणाला लावून ते जिंकलंय. गणपतराव बेलवलकर फार अहंकारी आहेत असे लोक म्हणतात, म्हणून वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंती चारी बाजूला डोक्यावर आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराईत नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होता आकाश. पण या दृश्यातून कोणीतरी सतत मला हाकारीत होता, केव्हा ओझरून तर केव्हा चाकाचे फटकारे. या जळत्या प्रवासात साक्षात्कार झाला की आपण जगलं पाहिजे ते रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी दुसऱ्याची शिवनीशाही पगडी घालून रंगमंचावर प्रवेश केला. पुढचा काही तपशील आठवत नाही, पण एवढं मात्र करत की मी किनारा गाठला आणि आपल्या सारख्या रसिकांचं मी प्रेम मिळवलं. नकाला काय पाहिजे होतं ते सारं काय गणपतराव बेलवलकरांनी मिळवलेलं आहे. पण ह्या संतोषाला केव्हा अहंकाराची धार आली तर आपणच त्याला क्षमा करायला हवी. काय म्हटलं, सफर आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुरु बकावरी सफर. आणि ते मला मिळाले 2 पोरींच्या रूपाने. सारं जग सापासारखं उलटल्यावर राजा लिहार काय म्हणतो, हे स्वर्गस्थ शक्तीनं त्या खडकांची अभेदता माझ्या मनाला हवाय सामर्थ्य सहन करण्याचं फक्त वयाने व्यक्तीने लतरलेला थेडा उभा राहिला. देवतांना आक्रोश तुमच्या दाराची त्याला काय करा फक्त सहनशीलते. जर तुम्ही झोपला असेल कृतज्ञतेचं जर या काट्यांच्या काळजामध्ये तरी करू नका निदान माझी. मला लाचार करून पेटवून नको द्या माझं अंतःकरण तुझ्या संप्रदान. लांछित करू नका माझी मर्दानी नजर. जनानी शस्त्राणी आसवाच्या थेंबाने नाही. बेमुरत सटवानो मी राहणार नाही. मी घेईन असा अजून तू तुम्हा दोघींचा की तर्का होईल साऱ्या पृथ्वीचा. मला आज न कळणार तुम्हाला वाटत असेल मी रडेल, पण नाही नाही मी रडणार नाही. होऊ द्या माझ्या छातीच्या सत्रवाणीची पीडा. पण आश्रुता एकटे वगळण्यापूर्वी विधू शका मी भ्रमिष्ठ होईल. हो तुम्ही तरुणात म्हणजे करताय तो फक्त संभव तुम्हाला माणसांच्या मादीशी. पण तरुण आहेत का तरुण आहेत गिदाड तरुण आहेत रस्त्यावरचे गाढव आणि डोकरी नरकात सूक्ष्म देही मैत्रिणी करतात किटकीची आणि कीटक आपल्या जमाती वाढून मरून जातात कीटकांचा. या देवबाबाच्या अंगात तुमचा आमचा बाप त्यांनी चिरून काढा स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निषेधावर मात करी. तो ओरडला पुढे आहे का दश दिशातून तर मी आणि माझ्या ती तूच आहेस.
या आश्वासनाचा समरस सूर्याच्या चक्रातून काढणे कातून काढणं एक नवीन ज्यात मर्कटांची झाली माणसं अक्षरांचं झालं मंत्रांचं स्वरांचं झालं संगीत आणि जणावरी युगाच्या खटकार उभं राहिला एक विराट सुंदर देवालय ज्यात माणसाला सापडला विश्व आणि काय तर विश्वाला सापडलं काय ह्या बापाला विसरा पण ह्या बापाला विसरला तर पाडापाडामध्ये दडून बसलेली छटापट निमिषाचा तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या मी पैसे चोरले चांडाळले वागवायचं नाही पृथ्वीवर गाफीलपणाने हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठी सुरा खोसून त्याचा खून करून करणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही सरकार तिला माहित आहे माझ्या दुधाला पाय नाही खात नाही लुळा पांगला आहे वडाव्याने अर्धवट शिकेने कुत्राचं गटाला तडफडणार मी पैसे तोडले पण मी रागवणार नाही सरकार मी सांगून ठेवतो मी रागवणार नाही पण काय उपयोग आहे त्याचा पण मी रडणारही नाही पण तुम्हाला सांगून ठेवतो डोळ्याचा रासवा जमायला लागली तर खिळे ठोकून डोळ्याच्या खाचा करीन संभाजी मी चोर आहे मी चोर आहे अप्पा बेलवलकर नटसम्राट मी चोर आहे लक्षावधीची मालमत्ता गुलालाच्या भुक्क्याप्रमाणे ज्याने उतरून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला आपल्या पोरांच्या घरामध्ये सारं काही सण केलं असतं कशासाठी जपतो आपण टू और नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकाट्याचा त्रावळीचा तुकडा जगावं बेशरम राजरान की फेकून द्यावं देहाचा रक्ताचार गुंडाळलेला जाणीवेच्या यातनेसं मृत्यूच्या कालीशा डोळ्यामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असं डंक मारावा नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीसाठी पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हितच मेघ आहे नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाला अभिमानात होणाऱ्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वा चिमटमणा आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्याच मागे तू इतका कठोर का झाला एका बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो देखील आम्हाला विसरतो आणि दुसऱ्या बाजूने ज्याने आम्ही त्यांना जन्म दिला ते देखील आम्हाला विसरतो मग विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन एक करुणा करा आम्ही खेड्याने कोणाच्या पायावर तुम्ही घर देतो का घर एका तुफान तुम्ही घर देत का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगलात जेथून उडी उठवणार नाही अशी जागा दिलं काय खरं सांगतो बाबांना तुफान फार थकून गेले झाडं झुडपट डोंगर गजात अर्ध आधी तुटून गेले समुद्राच्या लाटेवरती वणव्याच्या जाळावरती जेपा झुगा घेऊन घेऊन तुफान आता खचून गेले खरं सांगतो बाबांनो तुफानाला मान नको राजवाड्याचा सेट नको थैलीमध्ये भेट नको पण एक हवं लहान सगळं पंख विकून आणि एक हवे आराम तुझी तुफानाला बसण्यासाठी आणि विसरू नका हो बाबांनो विसरू नका एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात
जुलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कुणी जरी प्रार्थना केली तरी त्याला दया देत नाही. सीझर एकाच्या दया उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा, त्याच्या आडापणाला तोंड नाही. साऱ्यात अरण्यात आकाशावर चितारलेल्या पक्षावधी फिरल्या, प्रत्येक जळते आणि चमकते, पण हा आपल्या जागेवर स्थिर आणि फक्त एका ध्रुवाची चांदणी. अगणित माणसाच्या दुनियेत देखील असा एकच माणूस मला माहित आहे की तो आपल्या जागेवरती ठामपणे उभा आहे आणि तो मी आहे. तो मी आहे जुलियस सीझर, मी आहे ऑथेलो, मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर. सम्राट तेव्हा सारे महापुरुष माझ्या देहाच्या शांतीने